प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये इकडे तन्वी आणि प्रिया घरी येतात. तन्वी इतकं ओझं घेऊन आल्याच्या नंतर सारखी पाणी पाणी करत असते आणि पूर्णाजी म्हणते, अगं तुम्ही दोघी कसं काय मार्केटमध्ये भेटला? तन्वी म्हणते, अहो पूर्णाजी, प्रिया नेहमीप्रमाणे माझा ना पाठलाग करत होती असं मला वाटलं, पण ती पाठलाग करत नव्हती. ती फक्त यावेळेस हरभऱ्याची डाळ घ्यायला आली होती आणि मग मी तिला म्हटलं, आपली ग्रॉसरी पण संपली आहे तर आपण ते पण घेऊया. आणि मग आम्ही घेऊन घरी आलो. पूर्णाजी म्हणते, हे खूप छान काम केलं सायली तू. त्या निमित्ताने प्रियाला आपलं वाण्याचं दुकानही माहिती झालं. आणि तन्वी बाळा, तुला माझ्या हातच्या पोळ्या शिकायच्या होत्या ना? आज संध्याकाळी मी शिकवते, चल तू. इकडे प्रिया म्हणते, हो, आणि तिला काही इच्छा नसते. सायली म्हणते, आता मी ना थोडं बाहेर जाऊन येते. प्रिया म्हणते, अगं तू कुठे निघालीस? तुझं तर काम झालं होतं ना? इकडे पूर्णाजी म्हणत असते, अगं प्रिया, बाहेर जाणाऱ्या माणसाला असं विचारायचं नसतं. तू कुठे जाते प्रत्येक वेळेस आम्हाला सांगून जातेस का? त्यामुळे तू सायलीला नको असं विचारत जाऊ. सायली म्हणते, अगं प्रिया, माझं ते काम झालं, पण अजून एक महत्त्वाचं काम आहे, ते करायला मला जावंच लागेल. इकडे प्रिया अगदी डोक्यालाच हात लावते की ही सायली आता परत पुरावा शोधायला गेली की काय. इकडे चपात्या लाटत असताना प्रिया अगदी नकाशासारख्याच चपात्या बनवते. तिला काही व्यवस्थित गोल वगैरे चपाती येत नाही. विमल म्हणत असते, अहो वहिनी, पोळीच्या पिठापेक्षा प्रियाताईच्या केसांना जास्त पीठ लागलेलं आहे. आणि इकडे सायली आणि अर्जुन त्यांना आठवत असतं की नागराजने जे कोडं सांगितलं होतं की मयसभा म्हणजे प्रियाच आहे, प्रियाच आपलं आतमध्ये घर पोखरतीये, आणि डॉक्टरांनी सांगितलं AB पॉझिटिव्ह हा तन्वीचा ब्लड ग्रुप असणं शक्यच नाही. तर आता आपण दुसऱ्या बाजूने विचार करत होतो आतापर्यंत, पण आपल्याला आपली बाजू बदलायला हवी. तेव्हाच आपल्याला खरी तन्वी कोण आहे हे शोधता येईल. इकडे सायली म्हणत असते, हो ना, आपण ते सदा मैनांनी जी मुलगी विकलेली होती त्या बाईकडे गेलो तेव्हा आपल्याला जे कळलं की प्रिया ही तन्वी नसून बबली सदा लोखंडे आहे. तर हा पण खूप मोठा पुरावा आहे की आपण तन्वी ही खरी तन्वी नाही हे सिद्ध करायसाठी. विमल म्हणत असते, कारण प्रियाला इकडे मैनाचा फोन येतो. विमल आणि कल्पना विचार करत असतात, हा आवाज ओळखीचा होता, पण कोण आहे ते कळलं नाही. नंतर परत रेस्टॉरंटमधला सीन घेतला आहे आणि प्रिया आणि अर्जुनला कॉल येतो. नंतर प्रतिमाचा कॉल सायलीला येतो आणि प्रतिमा म्हणत असते, अगं सायली बाळा, मला ना तुला काही सांगायचं होतं. सायली म्हणते, बोला ना प्रतिमा आत्या, अगदी बिनधास्त बोला. प्रतिमा म्हणत असते, अगं सायली, मला जे तन्वीबद्दल अटॅचमेंट वाटायची ना लहानपणी, ती आता मोठ्या तन्वीसोबत कधीच वाटली नाही. म्हणजे तुम्हाला काही पुरावे मिळाले त्याबद्दलच नाही, पण मला नेहमीच तिच्याबद्दल काहीच वाटत नाही. आणि सायली म्हणत असते, हो प्रतिमा आत्या, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की प्रिया तुमची खरी तन्वी नाहीये? प्रतिमा म्हणत असते, हो ग, कारण ना तिचा कधीच माझ्यासाठी जीव असं गुंतत नाही आणि मलाही तिच्याबद्दल कधीच काही असं वाटलं नाही. इकडे सायली म्हणत असते, हो प्रतिमा आत्या, प्रिया ही खरी तन्वी नाही हे लवकरच आम्हाला शोधायला आता काही पुरावे तर मिळाले आहेत, पण बाकीचेही पुरावे मिळतील लवकरच, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. इकडे चैतन्याचा कॉल येतो अर्जुनला. चैतन्य म्हणत असतो, अरे मी महिपतच्या घराच्या बाजूने आहे आणि आपल्या क्लायंटला अटक झाली आहे, त्याबद्दल तू लगेच पोलीस स्टेशनला ये. नंतर मैना आणि प्रियाचा सीन घेतला आहे. मैना म्हणत असते, अगं बाई, मी तुला किती वेळेस कॉल केले. इकडे प्रिया म्हणत असते, तुला काय सांगितलं होतं ग? अर्जुन आणि सायली केव्हाही तुझ्या घरावर पाळत ठेवू शकतात, त्यामुळे तुम्ही सावध राहा. कधीच मला कॉल करायचा नाही, पहिलं मॅसेज करायचा, नंतर मी तुम्हाला कॉल करेन. मैना म्हणते, हो आलं लक्षात, पण ते बॅलन्सचं तेवढं लक्षात ठेवा. प्रिया म्हणते, हो ग बाई, देते मी तुला. आणि नंतर प्रिया म्हणत असते, पण
मी खरी कोण आहे हे त्यांना कळायला नको, त्यामुळे तुमचे तोंड जरा बंदच ठेवा. इकडे सायली सचिन आणि अस्मिताच्या रूममधला सीन घेतला आहे. अस्मिता इथे अथर्वशीर्ष म्हणत असते तेव्हा सचिन खूप चिडतो आणि म्हणतो, माझं वॉलेट कुठे आहे? आता माझ्याजवळ जरा पैसे नाही ना, त्यामुळे मला खूपच चिडचिडायला होतं. अगं अस्मिता, सांग ना पटकन, तू थोडा वेळ ब्रेक घे ना. अस्मिता म्हणत असते, थांब ना बाबा, मी काहीतरी देवाचं म्हणते ना. आणि ती संपवते आणि त्याला वॉलेट काढून देते. सचिन इकडे थोडा विचित्र वागतो ही सगळ्यांच्याच लक्षात येत आहे. अस्मिताला पण लक्षात आलंय, पण ती थोडं इग्नोर करते. सचिन म्हणतो, सॉरी अस्मिता, मी ना थोडं चिडचिडायला होतं ग. पहिले कॅनडाला असताना ना माझं खूप मस्त सुरू होतं. आता माझ्याकडे जरा पैसे कमी आहेत ना, त्यामुळे माझी खूपच चिडचिड वाढली आहे. त्याबद्दल मी तुला सॉरी म्हणतो. आपल्या बाळावर याचा काहीही परिणाम होऊ देऊ नको. अस्मिता म्हणते, हो सचिन, पण तू आता माझ्याजवळ आहे ना, त्याचमुळे मला खूप छान वाटतं आणि असंच माझ्यासोबत कायम राहा. इकडे तो एकदम तिला मिठीमध्ये घेतो आणि म्हणतो, हो ग अस्मी, मी तुला किती फसवतोय, तुला कळतच नाही या. नंतर अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये आल्याच्या नंतर ज्या क्लायंटला अटक झाली आहे त्या क्लायंटला बेल मिळवून देतो आणि त्याची सुटका करतो. नंतर त्याला नागराज भेटतो. नागराज म्हणतो, करे अर्जुन, कळलं का तुला मी काय सांगितलं होतं? तुझ्या घरातील मयसभा, माझ्या कोड्याचं उत्तर मिळालं की नाही, का अजूनही कोडं तसंच आहे? इकडे अर्जुन म्हणत असतो, मला तुला ते सांगायची गरज नाहीये नागराज, तू तुझं बघ. मी ते कोडच सोडविल, नाही तर ते तसंच ठेवीन. आमचं घर किती पोखरतंय का नाही पोखरत हे आम्ही आमचं बघू. तू गप्प राहिला तरच चांगलं. इकडे नागराजला थोडी शंकाच येते की याच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी सुरू असेल, कारण हा अर्जुन आणि सायली हे दोघंही शांत बसणाऱ्यातले कधीच नाही आहे. त्यामुळे हे नक्कीच काहीतरी शोध घेत आहेत आणि याला थोडी शंका येते. नंतर अर्जुन आणि सायली घरी गेल्याच्या नंतर इकडे सगळेजण आईस्क्रीम खात असतात आणि तेव्हा गप्पा मारत असतात. नंतर अस्मिता म्हणते, सायली म्हणते, बाळाचं नाव वगैरे ठरवलं की नाही? अस्मिता म्हणते, हो ना, मी एक ठरवलेलं आहे, पण तुमचंही काही असेल तर ते आधीच सांगा, म्हणजे आपल्याला एकच नाव फिक्स करायला बरं पडेल. अश्विन म्हणत असतो, हो ग, माझ्याकडे एक युनिक नाव आहे, ते मी तुला सांगेल. आणि कल्पना म्हणते, मुलाच्या वडिलाने काही ठरवलं आहे की नाही? इकडे सचिनचं काही लक्षच नसतं. प्रिया म्हणत असते, अगं बाई, तुझा नवरा त्याच्या गर्लफ्रेंड सोबत बोलण्यात व्यस्त आहे, तो तुला काय, तुझ्याकडे काय बघेल? आणि सचिन खरंच त्याचं लक्षच नसतं. अस्मिता त्याला 3-3 वेळेस विचारत असते की सचिन, तू काय नाव ठरवलं आहेस बाळाचं? सचिन लगेच चिडतो आणि म्हणतो, तू ठरव, तुला काय ठरवायचं तर, मला काही नाव वगैरे ठरवायचं नाहीये. इकडे सगळ्यांना सचिनचा खूप राग येतो आणि सचिन असाच उठून रूममध्ये निघून जातो. तेव्हा अर्जुनला खूपच त्रास पण होतो आणि राग पण येतो. अर्जुन म्हणतो, हा जगातला एकमेव बाप असेल की ज्याला आपल्या मुलाचं नाव ठरवण्यात पण इंटरेस्ट नाही आहे. इकडे अस्मिताला खूपच त्रास होतो, पण ती म्हणते, जाऊ दे, तो थोडा रागात आहे ना. ती म्हणते, सचिन, तुझ्यासोबत सगळे व्यवस्थित वागतायत, मग तू का राग मनात ठेवून आहे? इकडे सायली तिला समजवते, जाऊ दे अस्मिता ताई तो विषय. लगेच नागराजने प्रियाला कॉल केला आहे आणि प्रिया म्हणते, तुम्हाला काय सांगितलं होतं मी, मला सारखे सारखे कॉल नाही करायचे. इकडे नागराज म्हणत असतो, अगं पण मी तुला काय सांगितलं होतं, माझ्यासाठी वकील शोधणार होतीस ना. इकडे प्रिया म्हणत असते, शोधते ना, शोधते मी वकील, पण मला वकील भेटलाच नाही अजून. इकडे नागराज म्हणतो, ए थापाडे, थापा जरा कमी मार, नेहमीच्याच झालंय तुझं. आणि किती वेळेस सांगितलं ग, मी किती दिवस या जेलमध्ये पडून राहायचंय? प्रिया म्हणते, ते तुमचं तुम्ही बघा, मी तुम्हाला मदत करते ना तेवढंच खूप आहे. आणि तो म्हणतो, अगं मला तुला एक गोष्ट सांगायची आहे की अर्जुन आणि सायली तुझ्याबद्दल पुरावे शोधत आहेत. नंतर इकडे सायली बाहेर आल्याच्या नंतर पुढील भागामध्ये दाखवलं आहे, तिने सचिन आणि साक्षीला सोबत बघितलंय आणि ते एकमेकांकडे खूप रागाने बघत आहे.
ही थोडीशी शूटिंग काढून ठेवते सगळ्यांना दाखवण्यासाठी की साक्षी हीच सचिनची गर्लफ्रेंड आहे आणि तिला खूप त्रास होत असतो की हे मी काय बघते, सचिन भाऊजी डायरेक्ट साक्षीसोबत अफेअर, आणि तिला खूप त्रास होतो आणि शूटिंग पण काढून ठेवते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथेच त्यांनी आजचा भाग संपवला आहे.